नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी स्टॅम्प या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, लाडकी बहीण या योजनेअंतर्गत बऱ्याच लाभार्थ्यांची अजून सुद्धा ई-केवायसी बाकी आहे। ज्या महिलांनी ई-केवायसी केली नसेल तर त्यांनी लवकरात लवकर 18 तारखेपर्यंत ई-केवायसी करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला जो इथून पुढे मिळणारा लाभ आहे तर तो आपल्याला सुरळीतपणे मिळाला पाहिजे। अन्यथा मित्रांनो, 18 तारखेनंतर आपला जो लाभ आहे तर तो रद्द सुद्धा होऊ शकतो, त्यामुळे आपल्याला ई-केवायसी करणे आवश्यक आहे। मित्रांनो, आता ई-केवायसी करताना बऱ्याच महिलांना अडचण येत आहे, ओटीपीचा प्रॉब्लेम येत आहे। मित्रांनो, बऱ्याच महिलांचं किंवा त्यांच्या पतीचं वडिलांचं आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाहीये, कोणाचं आहे तर कोणत्या वेगळ्याच नंबरवरती ओटीपी जातोय। तर आपण पूर्ण माहिती ही जाणून घेऊ शकतो की आपला आधार कोणत्या मोबाईल नंबर सोबत लिंक आहे किंवा आधारला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही, ही पूर्ण माहिती आपण ऑनलाईन घर बसल्या फक्त 2 मिनिटांमध्ये चेक करू शकतो। तर ही माहिती कशी चेक करायची आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला पुन्हा मिळत राहतील। चला मग बघूया डिटेल्समध्ये। सर्वात अगोदर मित्रांनो, आपल्याला या वेबसाईटवर यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला प्रोव्हाइड करून दिलेली आहे। आपण डायरेक्ट त्या लिंकवर क्लिक करून या वेबसाईटवर येऊ शकता। आपल्याला कोणत्याही वेबसाईटवर क्लिक करण्याची आवश्यकता नाही। तर आता या वेबसाईटवर आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, मेरा आधार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मेरा आधार या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यामध्ये मित्रांनो, आता आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे, आधार डाउनलोड करे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, आता आपण क्लिक केल्यानंतर असा काही इंटरफेस आपल्या समोर ओपन होणार आहे। त्यामध्ये आपल्याला आता वरती डॅशबोर्ड हे नाव दिसत असेल, यावरती क्लिक करायचं आहे। आता हे पेज आपल्या समोर ओपन झालेलं आहे। आता या पेजला आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे आणि आधार की वैधता जाचे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो, सर्वात सोपं आपल्याला इथे काय करायचं आहे, इंटर आधार नंबर म्हणजे आपल्याला इथे आधार नंबर टाकायचा आहे। मित्रांनो, आधार नंबर टाकून झाल्यानंतर आपल्याला इंटर कॅप्चा म्हणजे आपल्याला जो समोर कॅप्चा दिसत असेल तो कॅप्चा इथे फिल करायचा आहे आणि फिल झाल्यानंतर मित्रांनो, आपल्याला प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। निळ्या रंगामध्ये प्रोसीड हे ऑप्शन आहे, तर ते यावर क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, आता ही जी डिटेल्स आहे तर ती इथे आपल्याला फिच झालेली दिसणार आहे, जसं की आपलं वय, त्याचबरोबर जेंडर काय आहे, स्टेट आपण कोणत्या स्टेटमध्ये राहतोय, त्यानंतर मोबाईल नंबर। तर मित्रांनो, आपल्याला इथे खाली मोबाईल नंबर सुद्धा दिसणार आहे, शेवटचे 3 अंक आपल्याला इथे दिसणार आहे। जर आपल्या ओळखीचा हा नंबर असेल तर आपल्याला नक्कीच लक्षात येईल की आपल्या आधारला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे। तर मित्रांनो, इथे जर नंबर आपल्याला दिसत नसेल तर नॉट मॅप हे ऑप्शन आपल्याला दिसणार आहे। नॉट मॅप म्हणजे आपल्या आधारला कुठल्याही पद्धतीचा मोबाईल नंबर लिंक नाहीये। तर अशा पद्धतीने आपण एकदम सोप्या पद्धतीने फक्त 2 मिनिटांमध्ये ही प्रोसेस बघू शकतो। तर ही माहिती कशी वाटली मित्रांनो, माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मग भेटूया अशाच माहितीसह। धन्यवाद।